गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी. जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड. हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव. एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट. चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी. गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ. बया 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 बया, दिवस कुठे हो गावला आज? का हो वहिनी, काय झालं? काय काम करताना दिसताय मला तुम्ही आज. मग आता काय काम, आता काम करायला नको होय तवा, पोटाला लागतंय की. बाकीचा धंदा सोडलं होय मग चोऱ्या माऱ्या? काय अहो वहिनी, काय चोऱ्या माऱ्या करणार आहे का आम्ही? आता मला माहितच नाही जणू. अहो वहिनी हो का, आता तुम्हाला एक सांगू का, आता एकच डोक्यात विचार केलाय, जवळ नोकरी लागत नाही ना हा, तेव्हा आपलं घरचं काम करायचं. काय चांगलंय चांगलंय. चोऱ्या माऱ्या, गावात बोंबलत फिरणं, हुरड फुकट धंदा सगळं बंद केलाय. खरंच म्हणताय का? पण आता बघा, घामाघूम झालोय वहिनी. कधी आला रानात? आलोय की सकाळी 7 वाजता. होय, हो का, केवढं वडलंय बघा, सारं वडलं एवढं. चांगलं वडलंय चांगलं वडलंय. हा हा, ते आमचं नाही का नळा खालचं तुकडं, हा. तेवढं द्या की ओढून मग. अहो आमचं झाल्यावर दिन की वहिनी. हा करीन चालतंय. मदत. हा चालतंय हा. चालतंय. आणि तुम्ही कसं काय इकडं? ही काय ह्या ऊसाला तोड यायची होती आज, म्हणलं सरपंचांना डबा घेऊन जावं, सकाळी काहीच खाऊन नाहीत आलं. हे वय हो, ह्यो बी उत जायचंय काय दोन्ही जायचं ऊसाच. आज? पण अजून सकाळपासून तोड आले नाही, म्हणजे तिकडे खालच्या रानात आले असेल. आणि वहिनी ड्रिप तरी मला सांगायची की हो कराय, मी केली नसती वय. आता सागर भाऊजी माहितीये तुम्ही करताय काम. आहे का? आता मग तुम्हाला सांगितलंय, आता तरी लक्षात ठेवा. हो हो, चांगली काम करायला लागलोय मी आता, सगळं नाच सोडून दिलेत. आता फक्त हो का घरचं काम करायचं, हा तेवढं डोक्यात आहे. जोवर नोकरी लागत नाही तोवर काम घरची करणार, आपली शेतीतली ह्यातली काय लागेल ती. बर बर. बया कसलं ऊन लागतं या. सकाळी आलाय म्हणतायसा, जेवण बिवण केलं का नाही तुम्ही? नाही केलं अजून, येईल की आता जया नाही तर आई डबा घेऊन येईल की. कधी यायचं त्यांना, पोरांच्यातनं वेळ भेटतोय तेव्हा जयाला. येईल की आता, हाय पोरांचे बी त्याच्या महाग काम असतात. जाऊ द्या, काम असते ती. सरपंच पण दिसाना आता इथं, कुठं तोड आलेलं दिसाना मला. चला तिकडे जेवण करू, मी पण काही सकाळपासून खाल्लं नाही. दोघाला भागल का? भागल भागल, चला मी आणलाय डबा भरपूर. चला जीव. चला, ते ऊस सावलीला ठेवा, नाहीतर हे होईन. धरा भाऊजी हात धुवा. होय हो वहिनी, हा, खरंच तुम्ही सरपंच बाय शोभता बर का. का बरं? का म्हणजे अहो तुम्ही बहिणीसारखा जीव लावताय. काय मग कोण देत डबा? तुम्ही सरपंचासाठी डबा आणलाय, पण मला नुसतं म्हणला सकाळी आलाय रानात की लगे म्हणताय डबा धरा. धरा एवढा उघडा. लावाय पाहिजे की, आपल्याच गावातली सुधारत्यात पोरं म्हणल्यावर आपल्या गावाचं नाव उज्ज्वल होणारच आहे की पुढे. आज हो, न पण उद्या. वहिनी मला तुम्हाला एक म्हणायचं, हा, गुरांना खायला बिला घालत जा की. किती जमीन आहे तुम्हाला? त्यांना घातलं तर ते सुधारणच अजिबात. किती खातात बघा बरं त्यांच्या पुढं. काय अहो वहिनी, खायलाच घालत नसताल तुम्ही. घालतो घालतो खायला. हा, मग त्याचं काय नुसतं दूधच काढता का काय तुम्ही? हाडकं दिसायला लागली त्या गुरांची. मग त्यांनी खाल्ल्याशिवाय दूध येतंय का? जाऊ दे, भारी मस्त. बहिणीसारखं बहिणीने असाच जीव लावला असता आहे का ना भावाला. कसं आहे? एक नंबर. तुम्ही बी घे की ह्याच्यात. जेवते की, तुम्ही घ्या. हा, भारी हा. भाजी भारी आणली, आवडते होय तुम्हाला? एक नंबर. आता होय केली का काय? चांगली?
होय माझ्या नादी लागतोय सागर तू. ही गावचा बी मेंबर आहे आणि नावचा बी मेंबर आहे. ध्यानात ठेव. भले भले गेली वाया आणि जिंगरूट म्हणते माझी काय वाट. आता वाटच लावतो तुझी आता घरी जाऊन. जेव तू. तुझं नाही जेवण बाहेर काढलं तर नावाचा मेंबर नाही. ध्यानात ठेव. आता आईला आणि ताईलाच घेऊन ये तू. होय ग जया, सागर आता बाया काम करायला लागलाय. रोज सकाळचा उठला की रानात जातो, कुणाला म्हणत नाही, बोलत नाही, काय नाही. त्याचा तो काम भलन त्यो भला तर भारी वाटायला लागले मला तर. हा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आता सकाळ सकाळ उठून जातात. येऊ का बैठकीत अयो नेंबर या की. सासूनाच्या. बसा. काय कोणाचं गुणगात होता काय चांगलं? सागरचं आणि कोणाचं काम करतोय आता तो. रानात रोज सकाळचा जातो, त्याला सांगावं सुद्धा लागत नाही. किती वाजता जाऊ सकाळचा? सकाळी उठला झोपत नाही की 7 वाजता जातो रानात. 7 वाजता. हा मग तुम्ही स्वप्नात विचार केलता का पोराचा की 7ला कामाला ही रानात जाईन म्हणून? केलाच नव्हता म्हणून तर तो आता दाखवून देतोय खरं जातोय ती. चांगलं गुणगान गातोय बाहेर जाऊन चांगलं की बाबा माझा पोरगा रानात जातो. दुनियाकडे अजून बी लक्ष ठेवा. पोरग काय करतंय आपलं काय नाही. हा उगा आपलं घरातले म्हणून मी सांगाय आलो इथपर्यंत. नाही तर काय गरज माझी जोळीत धोंडा पाडायची. हा आता काय नेंबर तुम्ही काय बोलताय असं? अहो ही माझी बहीण आहे चांगली सखी. हा. पण ती बी दाजीच्या लायकीचा नाही. हा रानात जातोय काय करतोय मग माझा पोरगा रानात जातोय या. हा रानात काय करतोय जाऊन माहिती का तुम्हाला? हा बघ जया, होय नेंबर आता रानात जातय पोरग माझं आणि तुम्ही म्हणताय काय करतोय. काय रानात करतोय? रानात कामाशिवाय काय आहे? कामच करतोय तो रानात. आता का आम्ही किती सांगितलं तर तुम्हाला तुमच्या लेखाच खरं वाटतं. बरोबर आहे का चुकीचं आहे? हो बरोबर आहे की. मला जाऊ दगड ठेवून सांगतो आमच्या बहिणीचा आम्हाला संसार वाचावा. काय झालंय संसार वाचायला? आता काय सांगायचंय दाजी कुठं कुठं जात्यात काय काय करतात हे आम्हाला सगळं अख्खं गाव सांगतं. पण आपलं ग बसतो. हा काय बी नका सांगू नवऱ्याचं माझ्या. आता तुम्ही त्या वळणावं लागले. वळणावर आमचंच वळण चुकीचं. देवा बघ खरायची रे दुनिया नाही अजिबात. उचल बाबा तू एकदा. काय झालं रे घर पडलं. पण काय करणार बहिणीसाठी जीव तुटतो. पण बहिणीचा बी आमच्या विश्वास नाही. कसं सांगू तुम्हाला? अव ती सरपंची आणि सागर गुलुगुलू रानात बोलत बसतात. 7ला काय जातोय 6ला काय जातोय तुम्ही म्हणताय ना. पण ती त्याच्यासाठी जात्यात गुलुगुलू का पाहत्यात. नेंबर ऐका की गप्पा हाणल्या म्हणतात काय झालं? एका गावातले आहेत बोलले मग तुमच्या डोळ्याला का कसं वेगळं दिसलं? अहो पण रोजच सारखी गुलुगुलू का पाहत बसतात. आवाज चोराच्या मनात चालणं तसं तुमच्या मनात चालणं आहे. बोललं म्हणून काय झालं? बोलत नाही काय माणूस? अहो या डोळ्यानी बघितलं म्हणून तुमच्यापर्यंत आलो बहिणीचा संसार वाचायसाठी. माझा भाऊ आहे म्हणून मी गप्प बसली. माझ्या नवऱ्याबद्दल मी एक शब्द वाईट अजिबात ऐकून घेणार नाही. काय काय सुद्धा बोलायचं नाही असलं. माझ्या डोळ्याने बघितलं. आता तू तुझ्या डोळ्याने बघ. चल दाखवतो मी तुम्हाला. चल का द्या. चला पण बहिणीसाठी काळी तुटते बर का. तुझ्या त्याला बी नाही सुट्टी द्यायची आणि तिला बी सुट्टी द्यायची नाही. का जाऊ दगड ठेवून सांगितलंय सगळ्या गोष्टी. चला तुम्ही राहणारच. दाखवणार ना? हा चला चला दाखवतो तुम्हाला. पोट भरलं का सागर भाऊजी? बरं केलं. 1 नंबर भाजी झालते. ती जाऊ द्या. काम करताय सकाळपासून ना पोटाची काळजी घ्यायची. होय का? तर चांगल्या मार्गाला लागला म्हणल्यावर काळजी घ्या आता. घेणार की काळजी. होय काय काळजी घ्यायला लावताय नवऱ्याला माझ्या? काय काळजी घ्यायला लावताय म्हणजे? आम्ही काळजी करत नाही काय? काय झालंय काय झालंय काय झालंय? करत नाही का आम्ही आमच्या नवऱ्याची काळजी? तुम्ही सांगायला लागलाय सरपंच हाय की भान ठेवा जरा. हा पण झालं काय एवढं त्यांना करायला? काय झालंय मावशी? एवढं काय गोलो गोलो एका डब्यात जेवताय? आम्ही बघतोय की किती उशीर नाटकं बघतोय तुमची. एका डब्यात जेवलोय सागर भाऊजी आपण. नाही काय झालंय काहीतरी तुमचा गैरसमज. आम्ही बहीण भावंडाचं डोकं बिकं फिरलं काय? विचार करायची बोलायची काय पद्धत आहे का नाही? काय विचार करायचा? आता दिसतंय ते आहे की. काय बघितलं? दोघ जण एकत्र बसला जेवायला. एकत्र बसलं म्हणून काय झालं? अगं एकत्र बसलं म्हणून काय झालं? माझ्या बोहळ्या बाबड्या पोराला फसावते का काय? हा बोलायची जरी मर्यादा ठेवा जरा. ही आता तरुण पिढीचं जाऊ दे मरू दे पण तुम्हाला तरी कळलं पाहिजे. अगं पण दिसतंय ना डोळ्याने. मग काय बघितलं? येणार की काय बघितलं सांगा बरं. एका डब्यात जेवलं म्हणजे काय झालं? त्यांना म्हणताय काळजी घ्या म्हणून. आम्ही काय काळजी घेत नाही का काय? आता सकाळपासून काम करताना दिसलंय मला म्हणून म्हणलं पोटाची काळजी घे. काय डबा बांधून दिलता
देतेस काय डोक्यावर सकाळी 6 वाजता उठून? मी 6 वाजता देऊ ना तर संध्याकाळी डबा देऊ. तुझी काय ग कारण? काय तुझी काय कारण म्हणजे काय कारण? काय चाललंय काय वाईट केलंय मी? नवऱ्याला तुझे 4 घास घातले की पोटात मी. मला भोळा नवऱ्याला फसवते. फसवलं अवघडच काय आहे फसवलं? काय सागर भाऊजी फसवलं तुम्हाला? नाही काय झालं तर बोलसाल का नाही मग तुम्ही बायकोला नाहीला? मग तेच सांगतोय की अरे आम्ही दोघं बहीण भावंडासारखा ह्या त्या रानात सरपंचाला डबा घेऊन मला म्हणले जेवा. जेवला का नाही मग म्हणले चला आपण जेवू हाय डबा. पण ही जाऊन दे ती सांगितलंय कुणी तुम्हाला ती सांग. अरे कोणतरी नासका असेलच की कुणाचं ऐकायचं आणि उठसूट पळायचं. ह्या ताईला बी काही नाही बस कळलं पाहिजे कुणी सांगितलं तुम्हाला काय? अरे खरंच हाय सांगितलंय ना ती खरंच हाय म्हणून तर तुला एवढं झोंपलंय. मला झोंबलंय कुणी सांगितलंय? सांगितलंय आम्हाला नेंबरनी सांगितलंय. खरं आहे ती सांगितलंय नेंबरनी. चुकीचं नाही काय सांगितलं. मेंबर तू आहे ना माझ्या आणि ताईच्या बहीण भावंडाच्या नात्याला काळिंबा फसला तुला सुट्टी नाही. अरे खऱ्याला मारण नसतं ही खरंच होत म्हणून दाखवलंय एवढं झोंबलंय. तुला आहे ना ते काय लागतं नाही दादा तुला 4 दिवस का होईना मी किडनॅप करूनच तुझ्या रिमोटच काढीन. अर्जुन दादा साथ द्यायची मला धरे. अर्जुन दादा साथ द्यायची ह्याला किडनॅपच करायचं आपण. तुझ्यासारखी लय गेल्यात बघितलं का जया सांगितलं तुला तर कसा रागार झोंबलंय ह्याला. हा बरोबर आहे. तुमच्या मेंबर काय जीवाला हाड आहे का नाही? काय ते खरंच सागर दिसतंय. भाऊजी आपल्या दोघांचं नातं आपल्याला माहिती आहे. बहीण भावाचं आहे ती. ह्यांना नीट ताब्यात ठेवायचं. माझ्या जर नादाला कोण लागलं ना तर नादच एका एकाचा पोरा करेल. सरपंच आहे मी. हा हा विगडा बर वागला हि लय चुकीचं वागला तुम्ही. खरं तीच दाखवलंय मी. ऐक की आपलंच ना खोटं हाय. खरं सांगितलं म्हणून तुला लई ही झालंय झोंबलंय. चल चल घरी. बस कर भांडणं. चला. जया लक्ष ठेव. हा नाही तर हातात नवरा जाईल. मग काय चल. गहू टाकला या भिजवाय पाहिजे. ऊसाची तोड आली तिकडे तिकडे जाय का मोटर का चालू आहे ना लगा काय झालंय? खायला ती गडी आल्याशिवाय काय कळणार नाही ह्याचं काय idea आपल्याला. सरपंच का रे काय करताय? बघ तू मोटर चालू आहे ना गहू टाकलाय म्हणून. सारखंच कसं राहणार राव असता? मग कुठं जाणार? गावा बिवात फिरायचं वाय सारखं राहणार कवर फिरताय राव. काय चाललंय गावात ही तरी बघा की. चाललंय काय गावात बघतो राहणार बी बघतोय एक तर भगवाना मला काय चाललंय ती आणि त्यातनं त्यात काय जसं आहे ती तर काय भगवानाच खरंच भगवान आहे. असं कोड्यात का बोलतोय काय भानगड आहे? अहो कुठल्या तोंडाने सांगा ही बी कळा नाही खरंच कळा नाही. याच तोंडाने सांगन कुठल्या सांगतो? अहो बघितलं नसतं ती बरं झालं असतं. अक्षरशी डोळं फुटलं कसं आहे नाही माझं ते बघण्याच्या आधी. असं वाटलं तिथं जाऊन नरड दाबाव पण कसं दाबू? अरे कुणाचं झालंय काय सांगशील का नाही? कुणाचं रड दाबतो या? काय सांगायचं सरपंच तुम्हाला पण सांगूच वाटा नाही. कसं सांगा हीच कळा नाही मला अजून बी. कसं सांगा ना काय व्हाय नाही मला म्हणतोय तीच काय कळा ना मला. नक्की सांगतो काय अहो तरी. सरपंचीन बाई त्या सागरच्या बरं हातात हात घालून फिरत होती. काय बोलतोयस? आता काय सांगायचं तुम्हाला खरंच तिची ती हिंमत. हो कुठं? तिथं रानात एका जेवत्यात काय बोलतोय? काय काय हो खरंच सांगतो तुम्हाला मेंबर अरे कोणाला बोलतोय? माझा जीव मारा इथं ती माझ्या- परवडत पण ती बघितलं ना ती काय नाही तुम्ही म्हणला असता राजकारण मेंबरनी केलं माझ्या बायकोला मारलं. खरं तीच बोलतो मी. डोक्यात नाही ना पडला तो. अहो खरंच सांगतोय मी तुम्हाला मी चेष्टा नाही मला इथं वाटल्या कुऱ्हाडीने तोडा काय बी करा पण आहे ना ही करायचं सगळं. त्याच्या घरच्यांना माहिती मी सगळ्याला दाखवून दिलंय. आणि हिचं खोटं निघलं तर तुम्हाला सांगतो मी इथं मारा. म्हणजे तुला म्हणायचंय काय नक्की नक्की काय आरोप करतोय तुला तुमची- कळतं कुणाव करतोय ती? अहो सरपंचीचं चाळ नाही चांगलं तुम्ही खरंच बघा तुम्ही खरंच बघा. आता का सरपंच माझं सांगायचं काम या ती तुमचं तुम्ही बघा आता. हॅलो हा आलो हो आलो लगेच आलो. हो येऊ का सरपंच मी? हॅलो? बघा तुमचे आता. उडव हे घेत नेंबर काय रात्री आलं नाही का काय घरी? कुठं गेलं असेल बाई नेंबर?
नेंबरचं काही लक्षण नीट दिसनाच बाया मला. रातभर वाट बघून बघून कटाळा आला. कुठं गेलाय बिचारा, कुठं नाही काय माहिती. चल बाय, मला बघावंच लागल ताईच्या घरी जाऊन. आता सकाळ सकाळ लोकांची दार बघायचं. आंघोळ करून आले आता चहा करते पहिला. लय थंडी वाजती, एक कर गार सुटलंय लय. चहा बनवती, मग काय असेल ती बघते बाकीच. ताई मला चपाती द्यावं व्हायच, आणायलाच कोण नाही आहो दुकानात जायला. ऐक के बस इथं चहाच होतोय, चहाच पिऊन जा आली सकाळ सकाळ. बरं, बरं, बस चालतंय, हा. होतोय चहा तोवर. लय सकाळ सकाळ हो आली. ताई, सागर भाऊ कुठे तो? अयो सागर हाय की अगं, रानात गेलाय. तुला माहित नाही रोज सकाळचा जातो तो रानात. अहो नेंबर रात्रीपासून घरी आले नाहीत. मला वाटलं सागर भाऊ बरं गेलेत का काय कुठं. नाही 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 तो एकटाच, कोण नाही त्याच्या जोडीला. कुठं गेलं असतील नेंबर आमचं. नेंबर नाही काय. अहो मला तर इतकं टेन्शन आलं. नेंबर असं कधीच करत नाहीत बघा. आणि तुला सांगून गेला असेल की नेंबर. अहो नाही, मला तर काही सांगितलं नाही त्यांनी. होय ग काजल, मेंबर कालपासून गेल्यात काय. हो आहो ताई, कालपासून नाहीत आहो ते घरी. रात्री पण आले नाहीत घरी. अगं मग एक काम कर की, तो पाहुण्या रावळ्या सगळीकडे फोन बिन तरी करायचा की. अहो पाहुण्या रवळ्यात जायचं असतं तर मला सांगून गेलं असतं ती. आणि त्यांचा फोन बी बंद आहे. अयो आता मग काय ग, कुठं बघणार तू मग. मला तुला टेन्शन आले अहो ताई. आता टेन्शनच येण्यासारखं आहे की, पण सरपंचाच्या जोडीला असेल अगं. अहो काय माहिती, पण त्यांचा फोन लागा नाही ते काही कळानाच मला. असणार सरपंचाच्या जोडीला. आणि सागरचं कसं आहे माहित आहे का, सागरचं आता एक काम म्हणजे काम, फक्त रान घर. अहो ते दोस्त आहेत म्हणून मी म्हणलं गेलं का काय त्यांच्या बरं. त्याने आता काय झालंय, सगळं त्याच्यावर एकतर सारखा आबाळ येतंय. मग ती सगळंच विषय सोडून दिलंय. त्याला म्हणलं हो बाबा तुला व्यवस्थित राहायला शिकतो आता, फक्त आपलं रान बघ आणि घर बघ. कोण जोडीला नको, कोण मित्र नको, दोस्त नको, कोणच नको. पण नेंबरने असं हलगर्जीपणा काय बारीक आहे का हो, सारखं माणसाने लक्ष ठेवायला सांगू नको का जायला. सांगा बरं, दुसऱ्या माणसाच्या जीवाला किती घुरणी लागते. लागते की मग काळजी लागते की ग. असं नाही रात्रभर घरी आल्यावर माणसाच्या म्हणजे असं काय जे नसल मनात ते मनात येतं. हो ना. मग काम कर, तुझ्या पाहुण्या रावळ्यात नातेवाईक कुठं कुठं असतील त्यांना तू फोन कर. नाहीतर मग सरपंचाच्या जोडीला तरी बघाय पाहिजे. बर. काल मी बघितलं होतं अहो नेंबरला भांडणात बाई. काय? कुठल्या भांडणात? चालली होती तिथं व्हायच. अगं तुला काय करायचंय, ते सरपंचाची ना आमची भांडणं होती. तू नको तसला विषय डोक्यात घेऊ. मग ताई तुम्ही तर म्हणला दिसलं नाही तर आम्हाला, ना आता म्हणताय भांडणात होतं. मग ते काल होता ग, त्याच्यावर नाही दिसलं परत. होय ताई, हा आपण जायचं का सरपंचाच्या घरी बघायला. हा चल की मग, सरपंचावरच असेल कुठं, तसं नाही जाणार नेंबर. चला बरं आपण बघू. हा चला बघून येऊ. चल जाऊ मग. साहेब पटकन या लवकर. काय झाले ते तुमच्या पद्धतीने बघा, लवकर या. सरपंच का हो गे बरोबर लयच वैतागलाय. वैतागले म्हणजे घडलंय तसं तर काय मला. घडल्याला जाऊ द्या. हो सरपंच, नेंबर दिसलं का आमचं तुम्हाला? काल आला होता माझ्याकडं रानात, पण लय रागात होता. कालपासून नेंबर गेलेत बघा, घरी बी आलं नाही. तर तुम्हाला काय बोललं का काय? नाही नाही मला काय बोलला नाही, पण फोन आला होता त्याला. आणि लय रागात होता तू, तान तान करत गेला निघून. मग कुणाचा फोन काय बोललंच नाही. काय नाही मला सांगितलं नाही, काय नाही, पण गेला माझ्यापासून रागात गेला. पण कुठं गेले असतील? अरे काय तसं काय मला असं बोललाच नाही पुढचं काय, तर अचानकच गेला निघून. सरपंच मला तुला टेन्शन आलं. फोन बी बंद आहे अहो त्यांचा. काय मग करायचं मग? होय होत आहे. काल सागर भांडणात काय म्हणलं माहिती का, नेंबरला आता किडनॅपच करतो आणि 4 दिवस रिमांडच काढतो. नेंबरला किडनॅप करतो हो आणि माझ्या नवऱ्याला का किडनॅप करायचं? काय माहिती बाई काय झालं त्या दोघांचं. कशासाठी म्हणजे? ताईच्या कार्टीच्या आहेत ना, माझ्या बायकोला सरपंचनीला छेडछाड केली त्यांनी, त्याच्या बदली असेल काहीतरी दोघांचं भांडण झालं असेल. म्हणजे ताईच्या पोराची चुकी ना माझ्या नवऱ्याची काय चुकी किडनॅप करायची? त्यांनी सांगितलं मला म्हणून त्यांनी त्याच्या डोळा धरलाय ना. सागर भाऊ दरवेळेस चुका करत असताना तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता. तुम्हाला काय होतं त्यांना दापायला? तुम्हाला माझंच की पोरगं नमस्कार दिसतं. साहेब, नमस्कार. काय झालं म्हणलं, गोंधळ काय झालं? काय हे सारखंच आहे. हा हे सागर आणि अर्जुन बर नको ते उद्योग करतात गावात. हा बघा ना आता ह्याच्या मेंबर आहेत का नाही, मेंबरला किडनॅप केले वाटतं असं माझं आहे ना, बरोबर आहे ना? हो हो बरोबर. हे असं काय सांगत होत्या. बरं सर, ते आले आमच्या कानावर, ते घेतो मग त्यांना उचलतो लगेच. त्यांनी नको नको केले गावात. कोंबड्या काय चोरत्यात, भुकडं काय चोरत्यात, आणखी काय चोऱ्या करतात ती. आणि शेवट तुम्हाला सांगू का, आमच्या बायकोची बी काय सरपंचाची छेडछाड केली म्हणजे माझ्या रड्या आणण्याला बनते. साहेब
तुम्ही काय करा, त्यांना असं रिमांडात घ्या ना, त्यांना परत असं करायचं, त्यांना अक्कलच आली नाही पाहिजे की असं करावं म्हणून. ठीक आहे घेतो, पण आता गुन्हा दाखल करायचा का त्यांच्यावर? बिंदास करा तुम्ही, हाय बघू आम्ही काय असेल ती. ठीक आहे, चला शिंदे सुट्टी देऊ नका त्यांना, काय असेल ती. ठीक काय? आहे, ओके, अहो ते तर राहणार इथं. ठीक आहे, बघतो. चला शिंदे. चला सरपंच. चला. दिले काय लका काम करताय लका, वडापाव खाल्ल्यासारखं तरी काम करा. काय का तात्या, एकच वडापाव सांगितलाय का, तुला का विशिक पेढ्या लावतोय आम्हाला काढायला का? ठोकला का दिले, तुम्ही माझं दोस्त आहे आणि मी तुम्हाला कुठं नेणार आहे माहितीये का? कुठं लाट्याला लका मास खायला. दिरे काय चित्तल माणूस आहे, काम करतो नुसतं गोडा बोलून गेलं काम करून आणि व्हायला पसार चोरावानी. तू लागला सांगायला त्याला दिले माझा विश्वास नाही, हाय का नाही माझा विश्वास? हे तुझ्या विश्वास घरच्याचा तरी आहे का? काय लका दिले, तुम्हाला जर नाही ना मी सांगितलं जेवण तर माझं नावच बदल. पण एक आहे, तुम्हाला आता आहे ना भूक लागायसाठी कणा कणा 30 पेंड्या तर तोडाव्या लागतात. किती? अरे म्हणजे लय नाही, कोण आला आईला. सुक्का पाटील का कोण? त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही दोघांनी खायचं, त्याच्यासाठी कष्ट करायचं. कष्ट कशासाठी करायचं? 40 भाकरीचं रेकॉर्ड झालं पाहिजे तुमच्या दोघांचं, एका एकाचं 40च. माझं काय कर माहित आहे का, माझी आताच मैत बांधून ठेव बाबा. कसं एवढं खायचं बाबा, माझे चिंत्र व्हायचंच नाही. घाम गाळला ना, घाम कष्ट केलं ना, ऑटोमॅटिक भूक लागती. तुम्ही काय लय काय, आपल्याला फक्त 2 तेल तर भरायचं. बोला पटापट, सोड लवकर आणि हीच न्यायला लावते ह्यांना. आईला खाण्यासाठी लोक एवढं काम करून घेते बाबा. काय रो या कामाचं काय खरं ना. चला जातो बाबा. अजून गेली एखादी पिंडी. काय बाबा, पुरत पटकेने बाबा. कोण आहे? अर्जुन. कागद कोण आहे रे? काय चालू साहेब, काय चालू अर्जुन, अर्जुन. अरे सूरज कुठे गेला? उज्ज्वल, सर कुठे गेली गावाला? कस काय कुठे गेले? आतमध्ये शिरलेत वाटते. चला बघू चल आतमध्ये. चल चल, पळ. आईला कुठे गेला तू बाबा? आता कस तरी वाचलोय सागरच्या नादी लागून. पोरा कुठे गेला ते सागरे? मला बी नाही माहिती. तुझ्यामुळे माझं बी वाटून संसारात आईजीबत मला नको असलं धंदा. तुझ्यासाठी मी करा जातोय, माझ्या अंगलुटी येतही काय रे देवा करू. प्रत्येक तुम्हाला काठीमध्ये घालतोय रे. आईजीबत मी आता परत ना तुझ्या संघातली काम करणार. माझी बी नाली ती होती गावामध्ये. अर्जुन दादा रडू नका की. गप्पत तुझ्यामुळे तर माझं चांगलं वाटलं झालं. कुठं आले काय केलं? काय नाही केलं. अयो साहेब मी नाही काय केलं. आतमध्ये बघ. दुसरं बघा. बाहेर काढ तू.
चल बाहेर. अहो पण साहेब आम्ही काय केलं ती तरी सांगा. चल बाहेर. हा, तू मग बाहेर आलो. काय केलं ती तरी सांगा साहेब. हा तुम्ही किडनॅप केले, मेंबरला किडनॅप केले. अहो नाही साहेब केले केले किडनॅपिंग सारखं गंभीर गुन्हा करतो. तुम्हाला काय वाटलं ना असं करतो? तुम्ही हत्यार बाळगले. पैता पैता. अहो साहेब अयो साहेब रिमांड करत आलं. लाल तिकडे दोन निवार रिमांड काढा त्यांच्या. लाल होस्तर खाना लाल लय त्यांच्या झालंय. थांबा गुन्हा केला यांनी. किडनॅप केलंय मेंबरला. चला पडते तुमच्या निघू नका ह्यांना कुणाला. ह्यांचं अजिबात काय ऐकायचं ना साहेब. बरं का अजिबात ऐकू नका. ह्यांचं लाल करा. ह्यांना इतकं मारा. यांचं गुन्हे इतकं झाल्यात. माफ नाही त्याला. चला कुठवर माफ करा नाही. चला अजिबात सगळं नका. चला चला गुन्हा केलाय. 100 गुन्हे झालेत त्याचं. कुठवर माफ करणार काय मला सांगू नका तसलं. पोरगा गुन्हेगार आहे पण माफ करा की त्याला एवढ्या वेळेस. अजिबात नाही. माझ्या कोण जमणार नाही. गाव माझ्यावरती बिनसाय लागले. सगळी माझ्यावर लावून मलाच नाव ठेवा लागल्यात. कुठवर गुन्हा माफ करणार त्याचं. तुम्ही पाठीशी टाकलं मग आता काय होतंय. अजिबात नाही. काय त्याला एकदा अद्दल घडून मग शियाना होईल त्यो. एक आहे का त्याच्या जोडीला ते अर्जुन बी आहे. ऐका की सरपंच, पोरग माझं खोटं बोलल, लाबाडी करल, पण असलं गुन्हा पोरग माझं कधीच करणार नाही. हा तर मी बी त्याच्या आई हाय. आणि त्याच्या जाग्यावर तुमची जर आई असते ना, आईने जर अशा विनवण्या केल्या असत्या तर तुम्ही काय केलं असतं. हो का ताई, आता तुम्ही म्हणताय आईची वाट घातली म्हणून मी सांगतो तुम्हाला. झालं गेलं असू द्या, पण अजून साहेब काय लांब गेलं नसत्याल. मला बी व्हायचं आईचं नाव काढलं म्हणून मला कस तरी झालं. तर आपण साहेबांना सांगू काय बी करू. त्याचा गुन्हा म्हणजे तिथपर्यंत नेऊन देत नाही मी. चला. अहो ह्या आईच्या आत्म्याला काय वेदना होत्यात ना ते आईलाच कळतं, दुसऱ्या नाही कुणाला कळत. असू द्या, आईची नका आठ घालू. काय होतं मग माझा लय कस तरी होतं. मला का काय झालं, बायकोला मी सरपंच हाकलून दिली. तिचं असलं उद्योग म्हणल्यानंतर दिली हाकलून मी. इकडे बघा, एवढ्याला आमच्या टोकाला जायचं नव्हतं तुम्ही. तसलं काय ऐकायचं नाही. गेली गेली. अहो काय माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे. सरपंच आहे मी. नेमबरीन बी गेलेत बाई कुठेतरी. नेंबरीन बी गेले असेल त्या नेंबरलाच बघायला. आता काय माहिती कुठे गेली. कुठे गेलाय नेंबर ती. बरं चला आपण साहेबांकडे जाऊ. चला 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 साहेबांकडे लवकर. चल पुढे. आणि कशाला लागतं रे तुला का गोंधळच आहे काय. हा अहो नाही राव साहेब, गुंड बिंड मला व्हायचं. अहो पण नाही काय केलं आम्ही. थांबा थांबा. हो साहेब थांबा. काय पोरं बी आमचीच, सगळं आमचंच. काय करणार आहात. हो का असू द्या, त्याच्याकडून गुन्हा झालाय. साहेब असू द्या, एवढी बार माफ करा बरं का. पोरांना काय झालंय, आमचीच पोरं शेवट काय आहे. हो का सरपंच नात्याने मला मी एक प्रतिष्ठित नागरिक आहे. अहो, पण तुम्हाला सरपंच शिव गुन्हा काही छोटा वाटला काय. आहे बरोबर साहेब, आता मस्त मोठा आहे. पण काय करता, दात बी आमचं होट बी आमचं. आम्ही काय करणार त्याला. ठीक आहे ठीक आहे. मी असू अजून द्या, नोंदवलं नाही. एवढी बार काय करा माहितीये का, त्यांना मी एक सरपंच नात्याने माझी आबरू जाऊ नये आणि गावकऱ्यांची बी आबरू जाऊ नये. ह्यांनी या दृष्टिकोनातून एवढी बार त्यांना माफ करा. पुन्हा केलं तर मग आपण त्यांना बघू कसं ठीक आहे, काय. मी अजून हे नोंदवलं नाही गुन्हा. परंतु तुम्ही एक काळजी घ्या, जोपर्यंत ही सिद्ध होत नाही तोपर्यंत ह्यांनी गाव सोडून गेलं नाही पाहिजे. जवळ मेंबर गावात नाही तवर इथं कोणीच गावातलं बाहेर गेलं नाही आणि पाहिजे. जर काय झालं तर ते तुम्हाला जबाबदार त्याची धरणार. जबाबदारी माझी. या पोरांना माझ्या जवळ ठेवतो, माझ्या नजरेसमोर ठेवतो आणि मेंबरला बी हुडकण्याचं काम करतो. पुन्हा असं गुन्हा करायचं नाही सांगतोय. काय बरं का रे? सरपंच तुमचं लय उपकार झालं साहेब. जाऊ द्या, माझ्यामुळे सोडतोय तुम्हाला. जाऊ द्या, नाही जात आम्ही कुठे. जाऊ द्या. होय सागर, तू खरंच असं काय मेंबरचं केलं नाही ना. नाही ऐकलं मी, कशाला करीन, नुसतं बोललो. अरे बाबा मग मेंबर कसा नाही. सागर हक किडनॅप बिडनॅप नाही ना केला त्याला. अहो नाही, अरे असलं गुन्हा काय, तुम्ही का गुंड आहे का. अहो नाही राव सरपंच, तुम्हाला वाटतंय आम्ही करीन. तर असलं कुठं करतात का तुम्ही. मग दम कसा टाकला होता ती. अहो नुसतं बोलून जात की माणूस, बोलाय काय आहे तेव्हा. अरे त्या बिचारीचं काय झालं असेल तू, आणि तुम्ही लखाला नको ती बोलून ठेवताय म्हणल्यानंतर काय होईल. तर आता सांगितलं का साहेबांनी नको त्यांना अजिबात बाहेर कुठं जाऊन द्यायचं नाही म्हणून. नका बघा बसलाय तुम्ही.
बघा. आता कसं काय अवघड आहे का नाही? कुठं होता तू? कुठं होता? अयो मी बरंच आहे वय ह्यो. माझं तुमचं काय आहे? म्हणजे कुठं होता काय कशाला काय का आता बघ आता. काम अरे बाबा काय नको ते कांड झालं गावात पार तुझ्यासाठी. काय का मेंबर माहिती तुला? 2 दिवस कुठं गायब? आता काय गावाला जावं का नाही मी बने नुसतं सारखं त्या गावातच पडून राहावं. आणि त्या मेंबरनीला काय सांगितलं नव्हतं वय चाललोय म्हणून? मी बनीला होय हा? काय बोललो तिला? आता घर डोक्यावर घेतलं त्या मेंबरनी तर. मला तर नको नको ते बोलायला लागली माहितीये का? ए मेंबर लाव गाडी साईडला चल. कडे लावतो गाडी. बघितलं कसं काय न करता आपल्या अंग चालते निंबर मुलं. काय प्रकरण काय कळलं नाही त्यांचं. काय झालं काय एवढा काय मेंबर काय सगळं अख्खं गाव सोडूनच गेल्या म्हणे करायला लागला की 2 दिवस कुठं वाता आणि सगळी बरी विचारपूस करायला लागली. अहो ते मेंबर तुमचा 2 दिवसाचा तिकडे राहू द्या. ही तर आमची पोरं मिली असती, जीवच मिली असती. हा कसलं त्यांना पोलिसांनी मारलंय. पण घेऊन गेल तोय सांगत हवं मिली असती का माझ्याशिवाय राहू शकत नाहीत का काही पोरत हवा. पण अरे बाबा काय माहितीये का? ही बघ ही कशाला तुला लागतंय गुंडासारखं? हा गुंड ती प्रवृत्ती काय दिसती? कसं दिसतंय? हा चांगल्या घरातला नका पोरगा तू. सरपंच ठीक कर. सरपंच ऐका की हो का आम्ही किडनॅप केलं नव्हतं मेंबरला हे तर नाही, तुम्हाला आता ही दिसतंयच की आम्हाला. किडनॅपचं काय म्हणतोय नक्की तू? तिथं दम दिला होता आणि तुम्हाला नाही होय म्हणलं किडनॅपच करतो मेंबरला. अरे साधारण कारण तुझं आपलं चेष्टावरी काय बी म्हणतो कधी रागावतो कधी गोड होतो ह्याच्यात काय एवढं जावं किडनॅप. पण मेंबर तुम्ही कुठे गेलता काय गेलता ती तरी कळून द्या. तुम्हाला कळतं का लेकरांना हाणायचं असतं का? पोलिसांनी हल्ले काय पोलिसांनी मग काय अरे बाबा मारलंय. तुझ्या मेंबरने कालवा केला. तुमचं झालं चेष्टा पण मोठं महाभारत घडलं इथं माहितीये का तुम्हाला? तुमच्या हा? मेंबरने कालवा केला बोंब केली माझा नवरा नाही किडनॅप केलाय सागरने ते त्या दादानी. त्या दिवशी भांडणात नाही हे म्हणून गेला मेंबर मी तुला किडनॅप करीन. ते हे नेमकी हिने सांगितलं. ही म्हणली की असा असा सागर म्हणला होता मग त्याने बाई किडनॅप तर केला नसेल का होता अशी म्हणली ही. आता मला तर काय माहिती असं होईल म्हणून. काय झालं माहिती का आमची भांडणं झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सरपंचाला भेटलो. तिथनं झालं की मला अर्जंट बहिणीचा फोन आला म्हणून मी बहिणीच्या गावाला गेलतो आणि हाय का बघा आता? कोकणात गेलती कोकणात दिली ना तर तिथं रेंजच नसती कसलीच. मग तिथं 2-4 दिवस व्हायचं तिच्या घरी राहिलो. ती तिची घरी झाली भांडण तिच्या सासूला लय मारलं शेजारच्यांनी ते भाऊबांधांनी. त्यामुळे तिनं 2-4 किलोमीटर येऊन दुसऱ्या गावात येऊन फोन केला मला तिथं जिथं रेंज आहे तिथं. आणि सरपंच त्यातच फोन आलता की मला म्हणजे गावात त्यांच्या फोन लागत नाही होय. नाही लागत एवढं जुनं गाव आहे होय. हा अहो ते तुम्ही बरं झालं आला नाही तर आम्हाला तुटस्तवर अजून मारला असतं. अहो पण मेंबर मला सांगा ती जाऊन दे मी तुम्हाला नुसता दमत दिला पण तुम्ही भांडणं का लावली हो आमच्यात? का लावली खरं सांगा. कसली भांडणं म्हणजे ती ताईंना सांगितलेलं हा बाळा तुला एकट्यालाच कुरबुड्या करायला येत नाहीत. हा आम्हाला बी जमत आम्ही तर गावचं मेंबर आहे ध्यानात ठेव. हा सारखं बोकाड चोर कुठं काय कर दरवेळेस बरा मेंबर दिसतो तुला. हा आणि ते 5 लाख जर नसतं ना ह्या बिचाऱ्यांनी डोकं लावलं तर आहे ना फाशी घ्यायची वेळ आलती माझ्यावर. तेव्हा कसं व्हिडिओ काय सोडतो काय काय नाटक करतोय रे. हा म्हणजे मेंबर तुम्ही ते तुम्हाला ब्लॅकमेल केलेला ते तुम्हाला सांगितलं की राव मी हे म्हणला म्हणून मी तुम्हाला ते व्हिडिओ उद्या तो काय बी म्हणन तो अख्ख्या गावाचा नाश काय तुम्ही माझ्यापाशी लागला सांगायला मी कसं सोडन तसं म्हणून तुम्ही असं केलं. त्यामुळे मी गावचं बी मेंबर नावचं बी मेंबर आहे ना ठेव कशाला काय गरज चालली तेव्हा. पण ते जाऊ दे ती खरं सांगा की आमचं काय नाही का नाही सरपंच बायचं माझं मोकार राव तुम्ही माझं एवढी भांडणं लावून दिलं सांगा आता तुझ्या आईला सांगू तू हा खरं हा नाही काय नाही त्यांचं बहीण भावंडावानी एकामेकाला गाठ चारत होती जेवत होती आणि मी आपला आलून मुद्दाम काड्या घातल्या. म्हणजे हे पाठीमागं जे केलेलं होतं का नाही कारस्थान ह्या नेंबरचं त्याच्यामुळे वाचता काढलं नेंबरच्या तिथे. डोक्यात शिजत होतं की ह्याला कसा बाद करायचा ह्याचं बाबा नाव कसं बदनाम करायचं म्हणून या मेंबरने डोकं लावलं. पण त्या ऐका की त्या बिचारीला हाकलून दिली सरपंचाने. काय लागा तुमच्या हे तुमच्या कुरबुड्याने माझं वाटवं झालं मी तिला हाकलून दिली की पार घरी. हा मग तिच्या घरी लावली हाकलून. असलं कुठं असतं होईल का सरपंचनीला आब्रू घालावता का माझ्या मेंबरची गाडी घेऊ द्या. मेंबरीन पण नाही मेंबरीन मी तुम्हाला शोधाय गेली मेंबरीनच घरी नाही. आणि आमची बी बायको मी हाकलून दिली ना
मेंबर तुम्ही किती जणांचं वाटोळं केलंय माहितीये का? माझं झालंय, ह्यांचं झालं आणि तुमचं झालंय. पण मला सांगा, दिसतं तसं असतं का हो? तुम्ही काय एकाचं दोन करून सांगितलं? कसं असतं माहितीये का सागर, स्वतःवर वेळ आल्याशिवाय अनुभव कधी येत नाही की बाबा दुसऱ्याचं कसं वाटोळं करावं. अहो पण काय झालं मेंबर, हो का? झालं आमच्याकडनं चुकी झाली, आम्ही तुम्हाला त्यावेळेस माफी मागितली. पण मला सांगा, कावळा बसायला खाली मोडा आहे म्हणजे आम्ही नुसता दम दिला आणि तुम्ही लगेच गावाला गेला. आणि त्या असल्या गावाला गेला की तिथं रेंज नाही, फोन लागत नाही, काय नाही. तुमची बहीण 4 किलोमीटर येऊन तुम्हाला फोन केलाय. तिथं कोकणात तसंच आहे अजून बिन. हा 4 किलोमीटर येऊन फोन केलाय, मग तुम्हाला सांगा येत नव्हतं होय घरी बायकोला? अरे तसा फोनच आलता इमर्जन्सी, त्यामुळे जायला लागलं मला. आणि आता सरपंचापाशी बी सरपंच मेंबर करतो तर मेंबर मी लगेच हालून आलो तिथनं, तेवढा इमर्जन्सी होता फोन. माझ्या सुद्धा लक्षात आलं नाही कोणाचा फोन आला, डायरेक्ट निघून गेलं ती माझ्यापासून. पण काय होतं मेंबर सांग का सागर, तुला सांगते हे तोंड आहे ना, तोंड बोलताना अंग मार खात. ही आज तुझी परिस्थिती झाली, तोंडाने बोलून सज गेला पण तुझ्या अंगाने आज लय मार खाल्ला. मी गेलोय पोकळ धमकी द्यायला, पण मला नव्हतं वाटत एवढं माझ्या आबाळ येईल म्हणून. आणि अशा तो बी असलं कळ्या लावायच्या बंद कर बाया. सहज बोलून गेले पण इथं कसला उद्योग झाला. होय आहो बाई, माझं चुकलंच आहो, माफ करता त्या मला. सरपंच तेवढा साहेबांना फोन करून सांगा मेंबर आहेत म्हणून. फोन करतो, पण पुन्हा असं काय करू पडायचं, काय कांड करू नका मोकळ्यात. काय साहेबांना सांगतो मी. सागर त्या माणसाच्या काय नादी लागत जाऊ नको. काय चीज माणूस आहे ना. आणि बर ऐका, आता झालंय सगळं होऊन गेलं, त्याला मी पश्चाप असतो. लागला का ना फोन? हॅलो साहेब, मेंबर आल्यात, सुखरूप आहेत, काय काळजी करू नका तुम्ही. हाय हाय ठीक आहे. आणि काय केस बीस करू नका, काय नका करू, ते आपलं नॉर्मली करून टाका, ते जाऊ द्या, बघू तुमचं काय असेल ते. हो बरं चालत च्या प्यायला. चालतंय चालतंय, चला चला मग. मेंबर, गोड तोंड करा सगळ्याचं, तुमच्यामुळे सगळं झालं या.